नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? सगळ्यात मोठा शेतकऱ्यांना पडलेला हा प्रश्न। जून महिन्यापासून या हप्त्याची शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहेत आणि आणखीनही शेतकरी बांधवांना हे पैसे मिळालेले नाहीत। परंतु पहा शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे कधी मिळणार आहे या संदर्भात माहिती आहे पुढे व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहता असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासह PM किसान योजनेचे इथून पुढचे हप्ते सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीक विमा 2024-25 यासारख्या योजनांची कृषी विभागाच्या माध्यमातून येणारी ऑफिशियल सर्व माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। पटकन सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग वाट कशाची पाहताय, टाका सबस्क्राईब करून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासंदर्भात शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। PM किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजना आणि या योजनेचे आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत एकूण 19 हप्ते। या 19 हप्त्यानंतर बांधवांना प्रतीक्षा होती, शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती 20व्या हप्त्याची। 20व्या हप्त्यासंदर्भात विविध ठिकाणी तुम्ही बातम्या पाहिल्या असतील। जूनमध्ये हा हप्ता मिळणार होता, परंतु जून संपला, हप्ता आलेला नाही। आता जुलै महिना देखील संपत आलेला आहे। जुलै संपत आलेला तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। PM किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्षाला 12,000 रुपये इतका निधी जमा करतो किंवा सरकारच्या माध्यमातून इतका निधी जो आहे तो जमा करण्यात येतो। PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे परत यामध्ये 6,000 रुपये ॲड होऊन 12,000 रुपये एकत्रित जी रक्कम आहे ती एकूण 3 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते। PM किसान योजनेच्या आत्तापर्यंत एकूण 19 हप्ते आलेले आहेत। 20व्या हप्त्याची तारीख आलेली आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। 20वा हप्ता नेमका कधी येणार? 20व्या हप्त्याची तारीख पाहण्यापूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आलेली आणखीन एक महत्त्वपूर्ण सूचना आपण जाणून घेऊया। तर पाहू शकता तुम्ही, शेतकऱ्यांना आहे सन्मान निधीची प्रतीक्षा। कोणत्या सन्मान निधीची प्रतीक्षा? तर PM किसान या योजनेअंतर्गत जी रक्कम देण्यात येते, जो सन्मान देण्यात येतो, जी सन्मानीय रक्कम देण्यात येते, त्या रकमेची प्रतीक्षा शेतकरी बांधवांना आहे। लोकमतला आलेली ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिली जाणारी PM किसान सन्मान योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे अनुदान दिलं जातं आहे त्या अनुदानासंदर्भात प्रतीक्षा आहे, परंतु आणखीनही हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही। निधी योजनेअंतर्गत दिला जातो, जून अखेरपर्यंत हा निधी जमा होईल अपेक्षा होती। जून संपला, जुलै संपत आलेला तरी पण या ठिकाणी पैसे आलेले नाहीत। शेतकऱ्यांना अपेक्षा होती जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 ते 7 तारखेच्या दरम्यान PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, परंतु तसं झालेलं नाही। त्यानंतर पुन्हा एक तारीख पाहण्यास मिळाली शेतकरी बांधवांना आणि ती तारीख म्हणजे 18 जुलै। 18 ते 19 जुलै या तारखेला अपेक्षा होती शेतकऱ्यांना की 20वा हप्ता परत एकदा आपल्याला जमा होईल। 20व्या हप्त्याची तारीख 18 ते 19 जुलै अशी सांगण्यात येत होती। ही तारीख सांगण्याचं कारण म्हणजे काय, तर देशाचे जे पंतप्रधान आहेत हे पंतप्रधान बिहार या राज्यामध्ये मोतीहार या ठिकाणाहून शेतकरी बांधवांना संबोधित करणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी म्हणा किंवा न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलेली होती की शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो 18 ते 19 जुलै या दरम्यान बिहार या राज्यातून पंतप्रधानांच्या हस्ते थेट वितरित केला जाईल। परंतु बिहारचा कार्यक्रमही झाला, सभा झाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले
नाहीत. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निराशा पदरी पडली. आता शेतकऱ्यांना या 20व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार? PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासह शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून महत्त्वाचे आव्हानही देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 20व्या हप्त्याची रक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. जर KYC अपूर्ण असेल तर करावी लागणार आहे. सोबतच आधार DBT लिंक करून घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय पैसे येणार नाहीत. आणि आणखीन एक सगळ्यात मोठा निर्णय, मोठी अपडेट, ती म्हणजे शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे पैसे हवे असतील तर काढावं लागणार आहे शेतकरी ओळखपत्र. शेतकरी ओळखपत्र हवंच आहे शासनाला. यामध्ये 31 जुलै महत्त्वाची तारीख आहे. 31 जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी शेतकरी ओळखपत्रासाठी आता नोंदणी करता येणार आहे. 15 जुलैपासून शेतकऱ्यांसाठी नवीन नियम लागू झालेला आहे आणि हा नियम म्हणजे कृषीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यामध्ये मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो किंवा PM किसान योजना असो किंवा पीक विमा 2024, पीक विमा 2025साठी देखील आता हे बंधनकारक केलेलं आहे. पीक कर्ज असो, कोणतीही योजना असो, या सर्व योजनांसाठी बंधनकारक केलेलं आहे शेतकरी ओळखपत्र. शेतकरी ओळखपत्र हवंच आहे शासनाला. या शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्याची डिजिटल ओळख शासनाच्या तिजोरीत म्हणा किंवा शासनाच्या खात्यामध्ये जमा होते डिजिटल ओळख, आणि या डिजिटल ओळखच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना इथून पुढे योजनांचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. आता या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महत्त्वाची तारीख आहे 31 जुलै. 31 जुलैपर्यंत मुदत आहे शेतकरी ओळखपत्र काढण्याची. जे बांधव राहिलेले आहेत त्यांनी ही नोंदणी करून घ्यायची आहे. आता पीक विम्यासाठीच नाही तर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी देखील हे लागू असणार आहे. त्यामुळे पटकन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर आता राहिला प्रश्न PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख. 31 जुलैपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे, असा अंदाज आहे. पहा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 जुलैपर्यंत PM किसान योजनेचा जो रखडलेला, खूप दिवसापासून रखडलेला जो हप्ता आहे, 20वा हप्ता, एकूण 2000 रुपये हा हप्ता जमा करण्यात येईल. एकत्र 2 हप्ते येतील का? 21वा आणि 21वा आणि 20वा? तर तसं होणार नाही. 20वाच हप्ता येणार आहे. 31 जुलैपर्यंत ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. आणखीन ऑफिशियल तारीख या हप्त्याच्या वितरणासंदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता निश्चितपणे कोणत्या तारखेला पैसे मिळणार हे कळत नाही आणि त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे की कधी पैसे मिळणार. PM किसान योजनेचे 2000, PM किसान आल्याच्या नंतर, PM किसान योजनेचे पैसे आल्याच्या नंतरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येणार आहेत. त्यामुळे अगोदर येणं गरजेचं आहे PM किसानचे पैसे. आता पाहू नेमके कधी हे पैसे जमा होतात. ऑफिशियल तारीख जाहीर झाली किंवा या हप्त्यासंदर्भात कोणतीही ऑफिशियल अपडेट मिळाली ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक पण करायचं आहे. चला, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.